हॅलो गाईज, वेलकम बॅक माय चॅनल. आणि तुम्ही बघू शकता की आजच्या चॅनलमध्ये नवीन 2 वॉटरफॉल्स, आणि ते पण कुठले तर तुम्हाला दिसेलच पुढं. आणि रोमांचक असेल त्यामध्ये सगळा ग्रुप आमचा आहे. ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला नवीन नवीन ॲडव्हेंचर्स आम्हाला तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्हाला ह्याच बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नवीन सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि लाईक करा. तुम्हाला शेवटपर्यंत नक्की नवीन रोमॅन्टिक आणि काय काय गोष्टी बघायला भेटतील. तर तुम्ही नक्की बघा. थँक्यू. आपल्याचे वाटेमधून सगळे रस्ते बघतं आणि त्यामधनं बघत बघत सगळेजण चालले. समोर तुम्हाला हे वॉटरफॉल दिसतं, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामॅननं. ते डायरेक्ट वॉटरफॉलमधून येतात त्या साईडनं. छोटासा रस्ता तुम्हाला यातनं दिसून येईल की कशाप्रकारे हा जातो रस्ता. सगळे टीम पुढे गेले आहेत. सर्वात मागं मीच राहिलो. पाण्यामधनं रस्ता काढत आम्ही जात आहोत सगळेजण. आणि काही नवीन ॲडव्हेंचर तुम्हाला बघायला भेटतं याच्यामध्ये, आणि काही नवीन गोष्टी, आणि काही ट्रेक असलं पाहिजे नेहमी. जंगलामधनं टूर असल्यामुळं थोडंसं धक्कादायक रस्ता शोधतो आम्ही सगळेजण. ट्रॅकचा रस्ता खूप जंगल आहे, भीतीदायक रस्ता पण आहे. फ्रेंड सर्कल सगळे आम्ही चाललो आहे पुढं. जशी टीम दिसेल तसं आम्ही पुढं जातो आहे. तुम्हाला एक प्रकारे रस्ता दिसेल, त्या रस्त्यामधून आम्ही मार्ग काढत चाललो आहे. आणि त्याप्रकारे आपण सगळे रस्ते शोधत आहोत. पाऊस खूप जोरात आहे आणि नवीन काहीतरी ॲडव्हेंचर बघायला भेटतं आपल्याला. पाण्याचा प्रवाह भरपूर आहे, त्यातनं मार्ग काढत काढत आम्ही चाललो आहे. असं फ्रेंड सर्कल खूप आहे आमचा, आणि मार्ग काढतो. फ्रेंड सर्कल आहे आमचं सगळं. तसं तर रस्ता आम्ही शोधतोय, पण रस्त्यामध्ये आवाज आणि तुम्ही बघू शकता की ते घनघाट असेल. माझा तर खूप येते, आणि तुम्ही मोस्टली इथे येऊ शकता. जास्त ट्रॅव्हल करण्याची गरज नाही. पाण्याचा प्रवाह भरपूर आहे, आणि त्यातनं हा मार्ग काढत आम्ही सगळेजण येत आहे. जा 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 जा. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तो फ्लो खूप वाढल्यामुळे आम्ही सर्वजण येत आहेत. आणि ह्या नजरदुपी वातावरण तुम्ही सगळं बघू शकता की किती प्रकारे पाणी वाढलं आहे. आणि तुम्ही ह्या वातावरण नक्की या, आणि हेच विनंती. आणि आता आम्ही सेकंड वॉटरफॉलला चाललो आहे, तर तुम्ही नक्की बघू शकता वॉटरफॉलमध्ये. आता हे सर्व घेऊन आपले जे कचरा वगैरे असते तर करायचं नाही, कारण हा पर्यटन स्थळ असल्यामुळं. तर तुम्हाला ही विनंती सगळ्यांना. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि प्लीज जास्त पाण्यामध्ये जाऊ नका, हीच विनंती. गाडी चल रही आगे. दुसऱ्या वॉटरफॉलसाठी चाललो आहे आता. त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही एक घर घेतलं, त्या घरामध्ये सगळे सामान वगैरे ठेवणार आहे. आणि तिथून तिथून आम्ही सगळं सामान ठेवून वगैरे ट्रॅकिंगसाठी आम्ही निघणार आहे. आणि त्या ट्रॅकमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील, ॲडव्हेंचर वगैरे. ह्याच्यामध्ये ट्रॅक पॅन्डर थ्रू आम्ही चाललो आहे, आणि आमचा ग्रुप आहे एक 7-8 जणांचा. त्याच्यामध्ये सगळेजण आम्ही ट्रॅक करण्यासाठी ते नाश्ता वगैरे करणार, आणि नाश्ता झाल्यानंतर तिथून आम्ही सेकंड ट्रॅकसाठी निघणार. तसं टायमिंग बघितलं तर आत्ता 8 वाजलेत. खूप थकावट आणि दमल्या, रात्रभर झोप नाही. त्या दृश्य बघण्यासाठीच आम्ही फक्त इकडे आलेलो आहे. तर बघूया पुढं काय होतं, आणि असंच पुढं आपण चालत राहू, आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय बघायला भेटतं आहे नक्की बघू. तर हेच ठिकाण आहे आमचं की इथं थांबणार आहेत आम्ही, आणि हे लोकेशन आहे. ह्या लोकेशननुसार आम्ही आता ते प्रोसेसमध्ये करणार. जे नाश्ता वगैरे करून इथून आम्ही निघणार आहे. छोटंसं गाव आहे, आणि त्या गावातलं वातावरण खूप मस्त आहे, शांत आहे, आणि जास्त गर्दी वगैरे काहीच नाही आहे. इथून आम्ही सुरुवात करेल जायची. आता नाश्ता वगैरे करेल, इथून सुरुवात करेल. घरात सगळेजण थांबलेत. आम्ही बॅग वगैरे ते सगळे ठेवले. बालाजी बॅग ठेवतो इथं, चार्जिंग वगैरे लावतो आहे.
इथं मस्त वातावरण आहे, पाऊस वगैरे चालू आहे सगळीकडं, जुनं वातावरण. किती क्यूट आहे ना. गप ना. मस्त आहे, घरचं वातावरण सगळ्या गोष्टी. गावाकडे आल्यासारखं फील होणार आहे, गावचं वातावरण फुल. नमस्कार. आज एका ठिकाणी आलो आहे, ते गावाचं नाव कसं? नाणेमाचीला आलो आहे आणि काकाच्या घरी आम्ही नाश्ता वगैरे सोय केली आहे आमच्यासाठी. ट्रॅक थ्रू आले, पांडा ह्या ट्रॅक थ्रू आम्ही आलेलो आहे. तर ट्रॅक पांडा म्हणून, तर सगळा आमचा हा ग्रुप आहे, त्यामध्ये काका नक्की आहे इथं. कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या थ्रू तुम्हाला राहता वगैरे येईल इथं. पोहे कसे वाटतात रजनी मॅडम? पोहे अतिशय छान आहेत, टेस्ट थोडी वेगळी आहे आपल्या नेहमीच्या पोह्यांपेक्षा, पुण्यापेक्षा वेगळी आहे पण छान आहे. मेहुल कसं वाटतं? कुछ खाया ही नहीं. अरे तेरे को आके कैसा लग रहा है? बहुत मस्त, बहुत अच्छा लग रहा है. और मेरे को एक मस्त प्यारा सा कोई तो मिल गया है, क्यूट, जो मेरे को लेके सोया है. आई एम हैप्पी. चला मग नेक्स्ट ट्रॅकला आपण बघूच काय काय होतं ॲडव्हेंचरमध्ये. हॅलो गाईज, खिचडी आली आणि त्यानंतर खिचडी सुरुवात करू. मेहुल टेस्ट कसं आहे टेस्ट करून बघ. एक नंबर, मस्त, मजा आहे. डिफरंट खिचडी, कुरकुरीत खिचडी आहे. नवीन काहीतरी म्हणजे कलर थोडासा वेगळा, बटाटे वगैरे आहे त्याच्यामध्ये. गावाकडचे कुछ खाया नहीं था कल से, खिचड़ी पे हूँ मैं. गिरते गिरते बचा हूँ मैं बेहोशी से. भाई इसका नाम क्या है? केतू. तर भरपूर पडलं आहे आणि ब्लॉगची आम्ही म्हणजे सुरुवात आम्ही केलेली आहे व्हिडिओची. ट्रेकिंगला सुरुवात केली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चाललो आहे आणि आमचा हा ग्रुप आहे. ग्रुप बघू शकता आणि ह्याच्यामध्ये मला ट्रेकमध्ये नवीन ॲडव्हेंचर करायला भेटणार आहे भरपूर काही. इथं भाताची शेती वगैरे करतात लोक, इथं बघू शकता पूर्ण भाताची शेती आहे पूर्ण. बालाजी कसं वाटतं इथं आलं फील? भाताची शेती केलेली आहे इथं. प्रवीण भाऊ कसं वाटतं येऊ आल्यावर? हर्षद भाऊ कसं वाटतं? खूप चांगलं वाटतंय. असं इथं आल्यानंतर असं वाटतं एकदम गारगार हवा आहे, गार आता ऊन आलेली आहे एकदम खूप म्हणजे ऊन कधी थोडंसं ऊन पडतं आणि थोडंसं ढगाळ वातावरण पण होतं. पाऊस एकदमच अचानक आला तर 2-3 मिनिटं ऊन पडणं आणि climate खूपच चांगलं आहे. इथं येऊन सगळ्यांचे बीपी मायग्रेन सगळं बरं होत आहे. आता आम्ही जस्ट लोक बिगर गोळ्याचे पळत आहे इथे. बस खूप बोलायला एवढं पण नाही खायचं आपल्याला. आणि ते कसं नाश्ता परफेक्टली भेटतं. गावचा एक नाश्ता असतो ना की फील असतो, मिरची तडका, तसा एक नाश्ता प्रकारे भेटतो. स्पायसी अँड क्वांटिटी आणि पोट भरून देत. असं नाही की अनलिमिटेड आपल्या शहरासारखं नाही की थोडंसं दिलं आणि सोडलं, असं काही नाही. तुम्हाला पोट भरून तुम्हाला नाश्ता विचारलं जातं की तुम्हाला खायचं किती काय आहे सगळं तुम्हाला विचारून. गावची माणसं शेवटी सगळं सांगण्याची जास्त गरज नाही आहे. आणि हेच सगळ्या गोष्टी आहेत. मेहुल आज भी एक महंगा हो गया अपना पानी का बोतल एक ने भी नहीं लिया. साधारण 1 तास ट्रेक आहे असे लोक बोलत आहेत. आता बघू किती वेळ लागते. बालाजीला थंडी वाजते कारण थोडं शॉर्ट्स तो घातले आहे आणि थोडा नाराज आहे बालाजी. काही स्टोरीज घडलेल्या आहेत त्यामुळे बालाजी थोडासा नाराज आहे, पण ठीक आहे. बाला ॲडजस्ट करू शकतो. हां बाला आहे शेवटी, तो काही ॲडजस्ट करू. तुम्हाला समजलं असेल की भाता शेती का इकडे केली जाते, तर वाहतं पाणी येतं पूर्ण परिसरात. पूर्ण वाहतं पाणी आणि एका दुसऱ्यासाठी रस्ते करून दिले होते. हां पाण्यामधनं वाढत आणि जातं. हेच निसर्ग आहे
आणि निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आलेले. आता तुम्ही बघू शकता इकडे हा लुक बघितला ना जरा थोडासा वेगळाच पडतो त्याच्यामध्ये. आता थोडं थोडं तुम्ही कसं पुढं वर येत होता थोडंसं फॉग वगैरे तुम्हाला दिसायला सुरुवात होती इथं. आणि हेच निसर्गाची किमया आहे की हे तुम्हाला घरी बसल्या नाही बघायला भेटत. त्यासाठी ट्रॅक करायला लागतो आणि तुम्हाला बाहेर पडायला लागतं आणि हे सगळं तुम्हाला दृष्टी बघायला भेटतं. आणि तेच अनुभवण्यासाठी आम्ही आलो. हे नाणेमाचीमधलं वरचं जसं जसं तुम्ही वरच्या भागमध्ये येईल तसं जंगलमध्ये आल्यासारखं फील होईल. म्हणजे जंगलच आहे हा इकडे. आणि सध्या पाणी थोडं जास्त वाढल्यामुळे आम्ही जास्त जवळ नाही जाणार इथं. पण फोग खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतो का नाही दिसतो माहीत नाही, पण तो फोग तो आहे. आणि असे रस्ते पण आहेत थोडंसं जपून रस्त्यातनं तुम्ही जाऊ शकता. आणि हा आमचा ग्रुप आहे पूर्ण. सुरुवात तर केली आता. 1 तास साधारण लागतात पोचायला आणि 1 तासानंतरनं आपलं एंड होईल आणि एंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल फोटोशूट्स वगैरे त्यामध्ये. अशा प्रकारे आम्ही ट्रॅक केला आणि थोडंसं ॲडव्हेंचर ट्रॅक आहे थोडासा ह्याच्यामध्ये. शेवट पण जी इच्छा बघत होता तुम्ही की जे आपण वॉटरफॉल येणार आहे त्या वॉटरफॉलला आपण आलेलो. फायनली आपण पोहोचलो आहेत वॉटरफॉलला. तर तुम्ही लुक बघू शकताय सगळ्या गोष्टीचा. हेच दृश्य बघण्यासाठी आपण सगळेजण आलो होतो इथं. आणि हेच नजारा आहे की बघण्यासारखं जे तुम्हाला इथं वॉटरफॉल पाशी आणून ठेवतो. म्हणून म्हणतो सुट्टी दिवशी फिरा त्याने तुमचा आनंद लुटा. फायनली आम्ही ट्रॅक कंप्लीट करत आहे. आणि तुमचं जे उत्सुकता होती आतापर्यंत की आपण पोहोचणार आहात तर आपण पोहोचत आहे थोड्याच वेळात. एक साधारण 2 मिनिटाच्या अंतरावर आपलं हे डेस्टिनेशन असेल. आणि तुम्हाला ते लुक बघायला भेटेल त्याच्यामध्ये की काय नेचर काय असतं. एक साधारण 2 मिनिटं वेळ आहे आणि ते सगळं दृश्य आपल्याला बघायला भेटेल. आणि उत्सुकता भरपूर आहे मला की त्याच्या जवळच आम्ही चाललो आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज येतच असेल की जसं जसं जवळ जातोय तसं पाण्याचा आवाज तुम्हाला जोरात येतोय. आणि असे छोटे छोटे दृश्य आहेत तिथे तुम्हाला बघायला भेटतील. सगळे लोक फोटोशूट वगैरे करत आहेत. चला ब्लॉगर चला. प्रवीण भाऊ आहे आपला. हा प्रवीण भाऊ शिवाबिया फुल चालू आहे त्याच्या. अरे मन आहे का तुला पहिलं. पाण्याचा आवाज येत असेल त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा किती जवळ पाणी आहे. आय थिंक तुम्हाला आवाज येतो का नाही हेच मला माहित नाही. थोडे खडकाळ रस्ते वगैरे आहेत तिथं. थोडंसं जपून या तुम्ही. बरोबर का नाही प्रवीण. जसं जसं पुढे जात आहे मी तसं तुम्हाला दृश्य सगळं दिसायला बघायला सुरुवात होईल. आणि हेच गोष्टी आहेत बघण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. आणि फायनली आम्ही त्या डेस्टिनेशनला आम्ही पोहोचलोय. थोडा अवघड रस्ते वगैरे आहेत आणि इथं थोडंसं दरी पण आहे थोडं. त्यामुळे सांभाळून तुमचे पायऱ्या वगैरे तुम्ही चढू शकता उतरू शकता. आणि सिंपल रस्ते नाही आहेत. थोडं कठीण रस्ते वगैरे आहेत इथं. त्यामुळे जरा सावकाश या. काळजी घ्या. ट्रॅक थोडा अवघड आहे आणि हेच नेचरची कमी आहे.
थोडंसं कठीण रस्ता वगैरे असं भेटतील तुम्हाला, तर इथं कडे थांबायचं नाही, डायरेक्टली तुम्हाला जाण्यासाठी रस्ता आहे, तर नीट थोडंसं नीट चाला. हॅलो गाईज, आमचं साधारणपणे ट्रॅक कम्प्लीट होत आलाय, म्हणजे झालाय मोस्टली. आता जसं ट्रॅक कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली आहे खाली त्याच गावात, जे आता तुम्ही नाश्ता करताना बघितला होता, तिथं आम्ही जेवण वगैरे करणार आणि त्यानंतर आमचा सफर परत पुण्यासाठी रिटर्न निघणार. तर जेवणात काय काय असेल हे आपण नक्कीच बघू आणि तुम्हाला मी दाखवेल पण. त्यानंतर एंड मुवमेंटला आलो आपण, ट्रॅक संपत आलाय. जाण्याची इच्छा तर अजिबात नाहीये, पण जायच लागणार ह्या मार्गानं. तर जास्त गर्दी पण नाही इथं, त्याच्यामुळं खूप एन्जॉय करायला भेटतो. कारण आम्ही मंडेला आलेलो, संडे सॅटर्डे संडे खूप गर्दी असते, त्यामुळं जमत नाही साधारणपणे. गर्दी असल्यामुळे तिथं जास्त वॉटरफॉलमध्ये जे बघायचं असते बघायला भेटत नाही. पण मंडेच्या टायमाला तुम्हाला टाईम असेल, मंडे टू वेन्सडेपर्यंत, त्या टायमाला तुम्ही येऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर दृश्य बघायला भेटतं, टाईम द्यायला भेटतो आणि बाकी सगळं तुमच्यावरच आहे. तर बघू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय असणार आहे जेवायला. हा जो झाड आहे जो हर्षदला धडकला होता येताना, त्यामुळे आठवणीसाठी आम्ही झाडा फोटो आणि व्हिडिओज घेतोय. हर्षद जरा स्माइल दे. नहीं दे रहा है वो, हाथ किया जो उसका ही सर लगा है इसको अच्छे से. जेवणासाठी चपाती, मटकीची भाजी आणि बटाटा आहे. आम्ही खाऊन वगैरे सगळं ड्रेस चेंज करून जेवण पोट भरून खाल्लो आणि रिटर्न पुण्यासाठी आम्ही निघालो. तर पुण्यासाठी निघालो आहे आणि 4 तासानंतर आम्ही पुण्यात पोहोचून जाईल आमच्या रस्त्याला.